नमस्कार. आज आपण चणा डाळीपासून वडे तयार करणार आहोत. चला तर मग साहित्य पाहूया. 1 वाटी चणा डाळ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना, आलं लसूण, हिरवी मिरची, ओवा, जिरे, सुके मसाले, भरड केलेले धने, मीठ, तेल, तांदळाचे पीठ, बेसन पीठ. मी ही डाळ 2 तास भिजत ठेवलेली होती. नंतर मी चाळणीमध्ये निथळायला ठेवलेली होती. भिजवलेली चण्याची डाळ मी आता मिक्सरमध्ये टाकत आहे. 10-12 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 3 इंच आले, 1 चमचा जिरे हे सर्व मिक्सरमध्ये आवडतोबड वाटून घेणार आहे. वाटल्यानंतर डाळीचे मिश्रण एका वाडक्यात काढून घ्यायचे आहे. नंतर त्याच्यामध्ये वरील प्रमाणे 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग व भरड केलेले 4 चमचे धणे, चवीपुरते मीठ, बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर 1 वाटी, 2 चमचे बेसनाचे पीठ, 4 चमचे तांदळाचे पीठ. ह्या मिश्रणामध्ये थोडे सुद्धा पाणी टाकायचे नाही. आपले वडे तेलकट होतात. बेसन व तांदळामुळे वड्यांना बाइंडिंग छान येते व वडे तेलात सुटत नाही. पाण्याचा त्याच्यामध्ये अंश नसल्यामुळे ते वडे तेलकट होत नाही. आता आपण ह्याचे वडे करून घेऊया. आपले वडे तयार आहेत. गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. आपले वडे करून झालेले आहेत. आता आपण वडे तळून घेऊया. चणा डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, म्हणून आपल्या आहारामध्ये चणा डाळीचा वापर करावा. आपले वडे तळून झालेले आहेत. आता आपण सर्व करूया. माझी रेसिपी आवडली असेल अशी आशा करते. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.